विधानसभा निवडणुकीमध्ये नाव घेऊन उमेदवार पाडेन अशा शब्दात मनोज जरांगे यांनी इशारा दिला आहे। मराठा आरक्षण दिलं नाही तर 288 जागांवर उमेदवार देणार असा इशारा सुद्धा जरांगे पाटील यांनी दिलाय। तर तुमची यात्रा रद्द करा म्हणून निवेदन द्यायचं का असा सवाल उपस्थित करत भाजपच्या यात्रेवरून देखील जरांगे यांनी इशारा दिला आहे। लोकसभेत तुम्ही छोटासा हिसका दाखवला, विधानसभेत मोठा असेल का? नाही, मी स्वतःच जाणार त्याच्यात, मी स्वतः नाव घेऊ पाडीणार, आता सुप्त होते नाव घेऊ पाडीणार। तुम्ही पण उभं राहणार? नाही, राजकारणात आपण नाही जाणार, उभा नाही राहणार, गोरगरिबांना देणारा बनवणार, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना देणारा बनवणार। आमचं ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या, नाही दिलं तर नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय? कशी असेल विधान? नाही, मग 288 उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे, मग मात्र मग नाही खोटा निघत, त्याला माझा नाविलाज आहे। मग मी म्हणतो गोरगरिबाला त्रास देऊ नका, गोरगरिबाला मला नाविलाजानं देणारं मग बनावं लागणार। हे जे निवेदन जाणीवपूर्वक दिलेत, उद्या आम्ही देऊ ना मग तुमचे असल्यानंतर। आता तुमच्या काही यात्रा निघणार आहेत, मग त्या टायमाला आम्ही असेच निवेदन द्यायचे का? आता महाराष्ट्रात यात्रा तुम्ही काढणार आहेत तर मग ह्या रोडवर त्रास होणार आहे, आम्हाला रहदारीला त्रास होणार आहे, आमचे मुलं शाळेत जाणार आहेत, जातीय तेढ निर्माण या जाणार, कोणती तरी यात्रा निघणार आहे, आता त्या यात्रेमुळे होणार आहे, तुम्ही रद्द करणार आहे का? तुम्ही ती रद्द करणार आहे का? मग